कॉन्ग्रन्सी ऑफ ट्रायंगल म्हणजे आपल्याला दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट दाखवायचे. आता दोन ट्रायंगल त्यांनी जर सुरुवातीला कॉन्ग्रंट दिले, ह्या कॉन्ग्रंटचं चिन्ह आहे, म्हणजे त्याला एकरूप म्हणतात, एकरूपतेचे चिन्ह आहे. दोन रेषा आणि एस जे आहे असं आडवे, हे काय म्हणायचं एकरूप. म्हणजे दोन त्रिकोण कोणते एकरूप आले, ए बी आणि पी क्यू आर. आता हे कशानुसार एकरूप आले तर करस्पॉन्ड हा शब्द आहे मराठीत, त्याला संगती म्हणतात. हा शब्द सुद्धा तुम्ही लिहून घ्या मराठीत, संगती. तर कोणती संगती आहे, संगतीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. कोणती संगती, ए ला पी, ए व्हर्टेक्स ला पी व्हर्टेक्स. व्हर्टेक्स म्हणजे शिरोबिंदू, शिरोबिंदूची संगती असते. ए ला पी, बी ला क्यू, सी ला आर, हे त्यांनी दिले आपल्याला. म्हणजेच काय, इथे काय संगती आली, ए बी सी पहिल्या ट्रायंगलची. दुसऱ्याची काय आली, पी क्यू आर. ह्याचा अर्थ काय, ए व्हर्टेक्स पी ला दिलाय, बी क्यू ला आणि सी आर ला. मग आपल्या 6 कॉन्ग्रन्सी म्हणजे जे 6 ज्या एकरूपतेचे कॉन्ग्रन्सी शब्द काय, कॉन्ग्रन्सी म्हणजे 6 काय घ्या, थोडक्यात आपल्याला एकरूपता भेटतात. 6 काय भेटतात, एकरूपता. कोणत्या 6, 1 2 3, कोणाच्या 3, अँगलच्या 3, आणि हे जे सेगमेंट शब्द आहे त्या साइड आहेत, बाजू आहेत, बाजूच्या किती 3, कोणाच्या किती 3 आणि बाजूचे किती 6. कसं काय, आता ऐका, पहिला कोण कोणता, अँगल ए ला कॉन्ग्रंट अँगल कोणता येईल, पी. कसं ओळखला आपण, वर बघा, हा पहिला ए आहे, ए ला कॉन्ग्रंट कोणता येईल, बी. 2 नंबरला काय आहे, बी. बी ला कॉन्ग्रंट काय आहे, क्यू. आणि सी ला कॉन्ग्रंट काय आहे, आर. हे काय झाले, अँगल. समजलंय. आता राहिल्या साइड. साइड कशा घ्यायच्या, ए बी आहे का, पहिली साइड ए बी अशी घेतली मी. समजा ट्रायंगल दिला असेल तुम्ही पहिली साइड ए बी म्हणू शकता, दुसरी पी क्यू. पण समजा ट्रायंगल दिलेच नाही, त्रिकोण दिलेच नाही, तर ह्याच्याने ओळखा, पहिली बाजू कोणती घ्यायची, ए बी. बाजूला इंग्रजी शब्द आहे सेक, मराठी शब्द आहे रेख. सेक म्हणजे सेगमेंट, कारण ऍक्च्युअली तो सेगमेंट आहे साइड म्हणजे, म्हणून इथे शब्द मराठी काय घ्यायचा, रेख. रेख ए बी, एकरूप रेख पी क्यू. कसं घेतला, ए बी आणि पी क्यू. आता दुसरा कसा घ्यायचा बघा, काय घेतलाय, बीसी. बीसी एकरूप क्यू आर, बीसी. आणि इथं काय क्यू आर. समजलंय का, वर बघा इकडं. दुसरा बघा असं घ्यायचा. तिसरा काय घेतला मी, हा रेख कोणता, एसी. एकरूप शब्द आहे मराठी, एकरूप रेख पी आर. सेगमेंटला किंवा रेख केले, मराठी रेख आणि इंग्लिश सेगमेंट. समजतंय का. हा, आता फक्त इथे काय म्हणले मी, अँगल जो ए आहे, अँगल ए 3 अक्षर तुम्ही लिहू शकता. 3 अक्षर कोणतं, ए ला मध्ये घ्यायचं. ए ला कुठे घ्यायचा, 3 अक्षर लिहायचं म्हटलं अँगलचं नाव. तर मध्ये कसा घ्यायचा, ए ला मध्ये घ्यायचा म्हणलं की बी पासून सुरुवात करा किंवा सी पासून केली चालती. बी ए सी म्हणजे कोणत्या अँगल आला, हा ए आला मधला कॉन्ग्रंट अँगल. आता पी ला मध्ये घ्या, सांगा बरं, पी ला मध्ये घ्या, हा अँगल क्यू पी आर. याचं 3 अक्षर नाव देतो, 3 अक्षर लिहिता येईल का तुम्हाला, एवढे देतो, पुढचं तुम्ही करा. 2 नंबरचा अँगल कुठला येईल, ह्याच्या बी ला मध्ये घ्या, अँगल ए बी सी. ए बी सी किंवा तुम्ही काय म्हणू शकता, सी बी ए. एकरूप कोण कोणता, क्यू ला मध्ये घ्या, किंवा कुठला येईल, पी क्यू आर किंवा आर क्यू पी. असं 3 अक्षराचं सुद्धा नाव तुम्ही लिहू शकता. अँगलच्या 3 तुम्ही काय लिहू शकता, करस्पॉन्स, आणि कोणाचं लिहू शकता, बाजूचे. समजले, म्हणजे कोणाच्या 3 संगती आणि कोणाच्या बाजूच्या 3. लक्षात बदललं ना.